नमस्कार. आता आपण विरारमध्ये उपस्थित आहोत. एकदा आपण इथे जर पाहिलं तर ह्या रिक्षा सध्या आता सगळ्या लाईननी लागलेल्या आहेत आणि इथे जे आहे ते रिक्षा चालकांनी आता जे आहे ते बंड पुकारलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे या आधी देखील या रिक्षा चालकांनी जे आहे रॅपिडो बाईक टॅक्सी ह्याच्या विरोधात जे आहे ते आंदोलन केलं होतं. सरकारपर्यंत आपल्या मागण्या पोहोचवल्या होत्या, परंतु त्याच्यामध्ये कोणताही जो आहे तो सॉल्युशन निघालेला नाही आहे. यानंतर मागच्या गुरुवारी जे आहे ते परिवहन मंत्री खुद्द प्रताप सरनाईक या ठिकाणी आले. त्यांनी लोकदरबार घेतला, परंतु या रिक्षा चालकांना त्या लोकदरबारामध्ये देखील येण्याची परवानगी नव्हती. त्यांना बाहेर थांबवण्यात आलं आणि जो प्रकारे त्याच्यानंतर रिक्षा चालक नाराज झाले आणि त्यानंतर सांगण्यात आलं की रॅपिडो बाईक जे आहेत ते वसई विरारमध्ये बंद होणार. परंतु 2 दिवस ते बंद राहिले. पुन्हा एकदा रॅपिडो बाईक सुरू झालेले आहेत आणि आता पुन्हा आक्रमक होऊन रिक्षा चालकांनी तो बंड पुकारला आहे. 25 तारखेपर्यंत सरकारला अल्टिमेटम देण्यात आलं आहे. जर रॅपिडो बाईक वसई विरारमध्ये बंद नाही झाले तर 25 तारखेपासून जे आहेत ते अनिश्चित काळापर्यंत रॅपिडो, उबेर, ओला हे ऑनलाईन जितके ॲप्स आहेत त्यामध्ये कोणती रिक्षा नाही चालणार. नागरिकांची नक्कीच गैरसोय होईल, कारण बाईक टॅक्सी जितकी महत्त्वाची आहे तितकीच जर तुम्ही जास्त लोक असाल तर तुम्हाला रॅपिडो रिक्षा देखील, उबेर, ओला हे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. परंतु बाईक टॅक्सी आल्यानंतर एकेका माणसाला जे आहे ते बाईक टॅक्सी परवडते, कारण 20 ते 25 रुपये, 18 रुपये असं भाडं असतं. त्यामुळे बाईक टॅक्सी परवडते आणि त्यामुळे रिक्षाचा जो आहे तो धंदा पूर्णपणे ठप्प झालेला आहे. जो व्यक्ती अर्ध्या दिवसामध्ये 700-800 रुपये कमवत होता त्या व्यक्तीचा आज 140-150 इतका धंदा होतोय आणि जेणेकरून त्यांचं भाडंही निघत नाही आहे. या संपूर्णमुळे आर्थिकदृष्ट्या जो आहे तो रिक्षाचालक हैराण झालेला आहे आणि रिक्षाचालकांचे हे प्रश्न जेव्हा प्रताप सरनाईकांपर्यंत पोहोचवायची वेळ आली, लोक दरबारात त्यांना घेण्यात आलं नाही. 25 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम आहे. पाहूया यावर रिक्षाचालकांचं काय म्हणणं आहे. काय सांगाल, आज काय परिस्थिती आहे रिक्षाचालकांची? आता आम्हाला वाटलेलं आहे परमिट दिलेलं आहे रिक्षाचालकांना, ते बेरोजगार म्हणून दिलेलं आहे. बेरोजगार म्हणून दिलेलं आहे. तर आता बेरोजगारी आता आम्हाला कर्जबाजारी व्हायची पाळी आलेली आहे. कारण की जी आम्हाला येलो प्लेट दिलेलं आहे परमिट, ते आता रिक्षा ह्यांना बाईकवाल्यांना पण अलाउड केलेलं आहे. रॅपिडो, उबेर, ओला वगैरे. याआधी पण तुम्ही विरोध केला होता? याआधी पण विरोध केला असताना मध्ये बंद केलं होतं. 2 दिवस बंद केलं होतं विरोध केल्यावर. आता परत सरनाईक साहेबांनी त्यांना परमिशन दिल्यावर परत चालू केलं आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला उपासमारीची वेळ आलेली आहे. तर आता जो आम्हाला बेरोजगार म्हणून दिलेलं होतं, आता आम्हाला कर्जबाजारी व्हायची पाळी आलेली आहे. दिवसाला किती धंदा होतो तुमचा? दिवसाला आम्हाला जो 1000-1200 रुपये होता, आता तो 500-600 रुपयावर आलेला आहे पूर्णपणे. आता ते घरात न्यायचं काय, कर्ज भरायचं काय, रिक्षाचे हप्ते भरायचे की नाही. आता जर एखादा महिना जरी आमचा हप्ता भरला नाही गेला तर दुसऱ्या दिवशी बजाजवाले किंवा फायनान्सवाले घरी हजर राहतात. कायमस्वरूपी आम्हाला फोन करून त्रास दिला जातो व घरी मध्यस्थी कुठल्याही CNG भरायला जावं, नाही तो भाडं असं नेलं तर तिथे मध्येच अडवून आम्हाला आमची रिक्षा घेतली जाते. तर मग आम्ही जो हप्ता आपलं कुटुंब हे पोसायचं की रिक्षाचे कर्ज भरायचे, हे आता बाईक सरनाईक साहेबांनी आम्हाला सांगावं की काय करावं. ते जो आम्हाला परमिट दिलेलं आहे आणि जी आमची येलो प्लेट आहे, परमिट आहे, तसं बाईकवाल्यांना व्हाईट प्लेट प्रायव्हेट गाडी ह्याच्यावरती व्यवसायासाठी दिलेली आहे, परमिशन दिलेली आहे. जर ते त्यांना देत असेल तर आमची आम्हाला पण परमिट वगैरे रद्द करून व्हाईट प्लेटने आम्हाला चालवण्यात यावं. आमचं जे इन्शुरन्स, फिटनेस जो मंथली आम्हाला टॅक्स घेतला जातो तो आमचा रद्द करण्यात यावा. नक्की. तुम्हाला विचारेन काय नेमका मोर्चा आहे आणि आता तुम्ही आझाद मैदानावर जाणार आहात उद्या, काय सांगाल? आम्ही आझाद मैदानावर चाललो आहे. आम्हाला तिकडे ते क्षीरसागर साहेब भेटणार आहे. ते बोलले आम्ही तुम्ही आमच्यासोबत आपण प्रयत्न करूया. पण आता रिक्षा बंद ठेवली आहे तर मॅडम धंदाच होत नाही तर काय करणार. पोरं पण वैतकलेत ना, कारण 12-12 तास पोरं ऑनलाईन असून धंदाच भेटत नाही तर काय करणार. आता मी दाखवलं 140-40 रुपये धंदा झाला. दिवसभर जर की आम्ही 6 वाजता रिक्षा काढतो, धंदा होत नसेल तर आम्ही पण वैतकलो. कोणाकडे जावा तर आम्ही भरपूर ठिकाणी प्रयत्न केले ना, आम्हाला न्याय तिकडे वरतीच भेटणार राजसाहेबांकडे. आम्ही तिकडेच जाणार शेवट राज ठाकरेंकडे. आता जेव्हा प्रताप सरनाईक आले होते तुम्हाला लोकदरबारात पण घेतलं नव्हतं, काय सांगाल? आता ते नाहीच बोलतात मॅडम. खालीच आम्हाला पोलिसांनी अडवलं, कारण ॲक्च्युली आमच्या गाड्यांवर स्टिकर आहे मनसेचे आणि त्यात आम्ही काही चुकीचा प्रश्न विचार नव्हतो गेलो. आमचा एकच विचार होता की आम्ही जो टॅक्स भरतोय, जो टॅक्स आम्ही भरला आहे तो कशाचा आम्ही भरला, आम्हाला नेमकी सांगावं तरी गव्हर्नमेंटने का तुम्ही टॅक्स कशाचा घेतला आमच्याकडनं. मग ही बाईक मग आम्ही उद्या रिक्षा विकून बाईक चालू करतो. तुम्हाला विचारेन काय सांगाल, आता ही परिस्थिती आहे, 25 तारखेपासून तुम्ही म्हणता रिक्षा पूर्णतः बंद करायचं? हो, आम्ही बंद करणार. कारण की जर करता सरकारनं आत्ता पण विचार केला आणि ई बाईक असो किंवा ही पेट्रोल बाईक असो हे पूर्ण बंद केलं तर आम्ही 25 तारखेला बंद करणार नाही. परंतु जर करता सरकारला हे जर करता त्या बाईक चालवायच्या असतील तर आम्हाला हे चालू ठेवून मतलबच काय, फायदाच नाही आहे ना.
कारण की आम्ही जे 1000-1200 कमवायचो ते 400 आणि 500 रुपये कमवून आम्ही म्हणजे 13 तास आम्ही 400 आणि 500 रुपये कमवू का? आमच्या घरचं पोट नाही भरणार मग. बरोबर. मग आम्ही रिक्षाच बंद करून टाकणार. कशाला उगाच पण चालवायला पाहिजे. आणि ह्या रिक्षा त्या RTOला जमा करून टाकतो मग आम्हाला फायदाच नाही ना. कारण की जर करता बाईक तुम्ही सांगतो ना 70% वरती रिक्षाचा धंदा बाईकनी खाला. आज आम्ही सकाळपर्यंत नाही ना म्हटलं तर पण दुपारपर्यंत 750-700 रुपये धंदा करायचो ऑनलाईन. आज तोच आमचा धंदा 125-126 रुपये धंदा व्हायला लागला सकाळचाच. मग याच्यामध्ये मतलब काय, सकाळी आम्ही 5 वाजता उठायचं आणि हेच करत बसायचं का? म्हणजे ह्याच्यामध्ये काही दुसरा ऑप्शन नाही की बाबा पॅसेंजर आले आणि बसाने घेऊन जावा. जोपर्यंत आपल्याला कॉल येत नाही तोपर्यंत आपण तिथंच बसतो. एक दीड तास एका जागेवर ठिकाणी बसलेलो असतो आम्ही. कारण की बाईकवाल्याला जास्त मागणी केली, आता रिक्षावाल्यांना कमी केले. 2-2 तास एका जागेला बसून आम्ही राहतो, धंदा होत नाही. मग उगाच पण आता आम्ही 25 तारखेपर्यंत का बोलतो की सरकारला काहीतरी समजेल की बाबा 25 तारखेपर्यंत, कारण ह्याच्यातून तोडगा निघतील. नाही निघाला तर 25 तारखेला आम्ही वसई विरारमध्ये टोटली जेवढ्या पण रॅपिडो, ओला, उबर ऑनलाईन रिक्षा चालतात ते सगळ्यांनी मिळून आम्ही एक डिसिजन घेतलेलं आहे, आम्ही रिक्षा बंद करायच्या.